तिने मग शिवजींना प्रार्थना केली की तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी इथेच वास्तव्य करा, आणि मग शिवजींनी या ठिकाणी वास्तव्य केलं. सो अशी ही एक कथा थोडीफार प्रचलित आहे. तर त्यांना आम्ही असं शेंगदाणे देत होतो आणि ते असे आमच्या हातातून मस्त वेचून ते खात होते. फक्त शेंगदाणे, आमच्याकडे आम्ही डाळ आणि असं काय काय घेतलेलं ना खायला, ते त्यांना नको हवं होतं, त्यांना फक्त शेंगदाणेच हवे होते. पाऊस काल भरपूर होता गाईज, म्हणजे आम्ही जेव्हा अजंठामध्ये होतो ना, का धो पाऊस पडायला लागला. बापरे, अचानक डिसाईड झालेली ही राईड आहे, त्यामुळे असं काही मोठं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं. जस्ट 2 दिवस आधी डिसाईड केलं की चला वीकेंड फ्री आहे तर करून टाकूया. आम्ही निघालोय सुसाट. ये रोड पे जाना है ना. शिट यार, घुसवली यार गाडी कशी तरी. गुड मॉर्निंग. चला नेक्स्ट डे आम्ही निघतोय आता कृष्णेश्वर वरून. वाजले आहेत 5:45 गर्ल्स, अंदाजे 5:45 झालेले आहेत. ही आमची रूम आहे जिथे आम्ही काल राहिलो होतो. एकदम बेसिक रूम आहे, पण देवळाच्या एकदम जवळ आहे. इथून हार्डली 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स मंदिरापर्यंत जाण्यासाठी. वॉशरूम ओके. कालचं दर्शन आमचं खूप छान झालं. आम्ही ऑनलाईनच अपेक्षाने जलाभिषेक बुक केलं होतं. जे प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचं एक वेबसाईट असते जिथून तुम्ही पूजा बुकिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली गाभाऱ्यामध्ये एंट्री मिळू शकते. जलपूजेचे काहीतरी 1400 वगैरे चार्जेस होते, इन्क्लुडिंग 2 लोक आतमध्ये जाऊ शकतात त्या पासमध्ये. तर ते केलात तर मोठी जर का लाईन असेल तर ती अवॉइड होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ते एक ऑप्शन ट्राय करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक तुम्हाला पाठवेन, म्हणजे देऊन ठेवेन. सो चेक इट आउट. आणि पुढच्या वेळेस म्हणजे आम्हाला जेव्हा भीमाशंकरचा एक्सपिरियन्स आला की आम्ही ऑलमोस्ट 1000 रुपीज पर हेड देऊन आम्ही असं मागच्या साईडने एंट्री केली होती, कारण की रांगेत उभं राहिलो असतं तर 4-5 तास गेले असते, तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. सो दिस इज अ गुड ऑप्शन आतमध्ये डायरेक्टली मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी. आता वेकेशन चालू आहे, दिवाळी, त्यामुळे खूप 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 गर्दी होती. ऑफ डेला या, वीकडेला या, सुट्टीच्या दिवसात नका येऊ, म्हणजे आरामात दर्शन होईल तुमचं, रांगेत उभं राहू नये. चला निघूया. सी ऑन द रोड. निघतोय आम्ही आता. इथून रेती आहे, इथे हळूहळू काढावी लागेल गाडी. काल रात्री पाऊस पडलाय बहुतेक, त्यामुळे इथे छान पाणी आहे. बाईकवर धुतली गेली आहे बाईक मस्तपैकी. 6 वाजलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. ओ भोलेनाथ की जय. यस, प्रसाद के लिए रुकना है. हर हर महादेव. महादेवा, खूप छान कालचं दर्शन होऊन आम्ही आता निघतोय. परतीचा प्रवासही आमचा सुखरूप होऊ देत, ही तुझ्या चरणी प्रार्थना. चला आता मी फक्त पुढे जाऊन थांबून बघतो प्रसाद मिळतंय का. सकाळी सकाळी पूजा चालू आहे. प्रसाद घ्यायचा आहे मला. प्रसाद हवा होता. कसं आहे? 30 रुपयाला येत आहे. 30 रुपये. हां, सेमच आहे ना दोन्ही? मॉर्निंग वाली चाय. हेलो फ्रेंड्स, चाय कृष्णेश्वराची जी कथा मला माहीत आहे ती मी तुम्हाला सांगते. सुमूर्ती आणि सुधा हे एक ॲक्च्युली दाम्पत्य होतं. खूप छान त्यांचं वैवाहिक जीवन चालू होतं, परंतु त्यांना मूलबाळ होत नव्हतं. तर सुधाने तिची बहीण घुष्मा हिच्याबरोबर तिच्या नवऱ्याचा विवाह करून दिला आणि त्यांना त्या नात्यातून एक बाळ ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी मी वाचलं तर काही ठिकाणी आलं की ते दत्तक घेतलं, काही ठिकाणी आलं की ते गर्भिष्ठेतून निर्माण झालं वगैरे वगैरे. सो बेसिकली त्या घुष्मा आणि सुमूर्ती ह्यांना एक बाळ जन्माला आलं, एक मुलगा जन्माला आला. त्याचं पालनपोषण वगैरे घुष्मा खूप छान पद्धतीने करत होती.
आणि ती म्हणजे गुष्मा रोज 101 शंकराचे लिंग बनवून त्यांची पूजा करून तिच्या एका तलावामध्ये ती विसर्जित करत असे. आणि त्यामुळे ती ना भक्तिभावाने शंकराची पूजा करत होती, तिच्या बाळाला सांभाळत होती. त्यामुळे कुठेतरी तिच्यावर लोकांचा विश्वास जास्त वाढत होता आणि हे सुधाला आवडत नव्हतं. तर एके दिवशी जेव्हा गुष्मा आपल्या पूजेमध्ये मग्न होती त्यावेळेस तिने त्या मुलाची हत्या केली आणि त्या मुलाला त्या तलावामध्ये फेकून दिलं. आता पूजेमध्ये व्यस्त असलेली गुष्मा हिला ते जाणवलं, परंतु ती पूजेमध्ये व्यत्यय आणू नये म्हणून तिने पूजा तशीच करत राहिली. शिवाला तिने प्रार्थना केली की माझ्या मुलाला मला परत दे. आणि शिवा तिच्यावर प्रसन्न होऊन जेव्हा ती विसर्जन करायला गेली, तिची सगळे जी पिंड होती ते लिंग होती ती विसर्जित करायला गेली, त्यावेळेला तलावातून तिचा मुलगा बाहेर आला जिवंत. आणि ते बघून त्या लोकांना पण आश्चर्य वाटले. 1 मिनिट गाईस, 2 मिनिटं, थोडं कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे रस्त्यावर सध्या. ओके. सो तिने मग शिवजींना प्रार्थना केली की तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी इथेच वास्तव्य करा. आणि मग शिवजींनी या ठिकाणी वास्तव्य केलं. सो अशी ही एक कथा थोडीफार प्रचलित आहे. त्यानंतर मग जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी ह्याचं जीर्णोद्धार केला आणि पहिल्यांदा जे मंदिर बांधलं गेलं ते शिवाजी महाराजांच्या आजोबांनी बांधलं, म्हणजे शहाजीराजे यांच्या वडिलांनी हे मंदिर बांधलं. आणि अजून एक कथा अशी आहे की जेव्हा हे मंदिर बांधण्यात आलं, आय थिंक अहिल्याबाई होळकरच असणार, म्हणजे ज्या राणी होत्या, त्यांनी असा व्रत केलेला की जोपर्यंत मंदिर बांधून होणार नाही, जोपर्यंत मंदिराचं शिखर तयार होणार नाही तोपर्यंत मी उपवास करेन. पण मंदिर बांधण्याला काही वर्ष जाणार होती, त्यामुळे हे असं एकुलते एक मंदिर आहे जे आधी शिखर बनवण्यात आलं, म्हणजे एक अखंड दगडातून हे बनवलं गेलेलं मंदिर आहे. त्यामुळे आधी शिखर बनवण्यात आलं आणि मग हळूहळू शिखर बनवल्यानंतर राणीने आपलं व्रत सोडलं, उपवास सोडला आणि मग पुढच्या मंदिराचे निर्मिती करण्यात आली. सो अशी ही अजून एक कथा त्याच्या जीर्णोद्धाराबद्दल प्रचलित आहे. सो गाईज, वी आर ऑन दी हायवे. आता हा कुठला हायवे माहीत नाही आहे, पण हा स्ट्रेट छानवाला जो होता तो वाला हा हायवे आहे. आणि आम्ही 6 तास आम्हाला गुगलवर दाखवतो आहे मुंबईला पोहोचण्यासाठी. आता वाजलेले आहेत 6:25 टू बी प्रिसाईज. आणि मी रोड बीला टोटल माझं डिस्टन्स कालपर्यंतचं 314 किलोमीटर झालेलं आहे आत्तापर्यंत. आणि 310 झालं होतं मगाशी जेव्हा आम्ही इथे पोचलो होतो त्यावेळेला. म्हणजे 4 किलोमीटर ऑलरेडी क्रॉस करून आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत. आम्ही ज्या मेन हायवेवर होतो ना तिथून आम्ही हा असा लेफ्ट घेऊन, म्हणजे कालसारखंच गुगल आंटीने आम्हाला जर सांगितलं त्याप्रमाणे आम्ही हा लेफ्ट घेऊन आतमधून गावागावातून चाललो आहे. आणि इट सीम्स की हायवेवरून आम्ही जर का गेलो असतो तर आम्हाला बरेच किलोमीटर एक्स्ट्रा करावे लागले असते. आणि काल आम्ही ह्या रस्त्याने आलो होतो, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की चला ठीक आहे जाऊया आपण ह्या रस्त्याने. आणि त्याप्रमाणे आम्ही गुगल मावशीच्या सांगण्यावरून ह्या छोट्याशा गावातून बाहेर पडत आहोत, म्हणजे ट्रॅव्हल करत आहोत. पण आहे खूप छान व्ह्यू. ए क्यूटीज, हाय क्यूटी फाय, किती छोटे छोटे पप्पीज आहेत ते. किती गोड. काल किती छान माहिती आहे ते लंगूर वगैरे मस्त. म्हणजे आम्ही जेव्हा एलोरा केव्जमधून बाहेर पडलो ना त्यावेळेला तिथे लंगूर्स होते, म्हणजे मंकीज नाही आहे, ते काळ्या तोंडाचे असतात ना, व्हाईट कलरचे, ते त्याला लंगूर्स म्हणतात. तर त्यांना आम्ही असे शेंगदाणे देत होतो आणि ते असे आमच्या हातातून मस्त वेचून ते खात होते. फक्त शेंगदाणे. आमच्याकडे आम्ही डाळ आणि असं काय काय घेतलेलं ना खायला, ते त्यांना नको हवं होतं, त्यांना फक्त शेंगदाणेच हवे होते. आणि छान असे ते खोलून वगैरे मस्त खात होते. काल आमचं छान झालं, म्हणजे दर्शन घेतलं छानपैकी, बाहेर पडलं. खूप गर्दी होती अतिशय. का तुम्हाला यायचं असेल ना कुठल्याही देवस्थानाला दर्शनासाठी तर वीकेंड अवॉइड करा, वेकेशन टाईम अवॉइड करा, म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थित दर्शन घेता येईल, बाकी काय नाही. दर्शन घेऊन बाहेर पडलो. मग एक रिक्षा केली, 300 रुपये त्याने आम्हाला चार्ज केलं. आणि तो आम्हाला 2 गोष्टी दाखवण्यासाठी तयार झाला. एक म्हणजे एलोरा केव्स, जिथे कैलाश टेम्पल पण आहे जुनं, म्हणजे पुरातन काळातलं. आणि दुसरं म्हणजे मारुतीचं टेम्पल, भद्रा मारुती असं त्या मारुतीचं नाव आहे. आणि तो एकमेव मारुतीचं मंदिर जिथे मारुती झोपलेल्या अवस्थेत आहेत. सो पाऊस काल भरपूर होता गाईज. म्हणजे आम्ही जेव्हा अजंतामध्ये होतो ना, का धो धो पाऊस पडायला लागला, बाप रे.
आम्ही मग धावत 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 आतमध्ये गेलो आणि ती चेंगरी चालू होती, लोक पण एवढी होती बापरे. मग आम्ही तिथेच थांबलो थोडा वेळ. मग 10-15 मिनिटांनी पाऊस कमी झाला, मग बाहेर पडलो आणि मग चहा वगैरे घेतला आणि तिथून मग आम्ही गेलो. आमच्या रिक्षावाल्याची वाट बघून बघून थोडासा अंधारच झाला आणि ट्रॅफिक पण खूप होतं. पण मग तिथून आम्ही तो बोला की नाही तुम्ही चलाच म्हणून मी तुम्हाला दाखवतो, चांगलं मंदिर आहे ते. मग आम्ही तिकडे गेलो आणि ॲक्च्युली बरं झालं आम्ही गेलो तिथे. खूप सुंदर मस्त आम्ही आतमध्ये बसून मारुतीची प्रार्थना केली, हनुमान चाळीसा म्हटलं. म्हणजे पहिल्यांदाच मी असं झोपलेला मारुती पाहिलं. तुम्ही भद्रा मारुती सर्च करा गुगलवर, तुम्हाला नक्कीच सापडेल की कसं आहे ते. म्हणजे बेसिकली उभी मूर्ती नाही, ती अशी पाषाणात झोपलेली मूर्ती आहे मारुतीची. आमची ही जी राईड आहे ही रंजना लीड करते, अपेक्षा माझ्या मागे आहे. आम्ही 3 जणी आहोत त्या राईडवर. अचानक डिसाईड झालेली ही राईड आहे, त्यामुळे असं काही मोठं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं. जस्ट 2 दिवस आधी डिसाईड केलं की चला वीकेंड फ्री आहे तर करून टाकूया. ॲक्च्युली मी आणि अपेक्षा असं टार्गेट करतो आहे की आमचं जितके जास्तीत जास्त ज्योतिर्लिंग कवर करता येतील ते आपण करायचं आहे. त्यामुळे माझ्या प्रायोरिटी राईड्समध्ये कदाचित ज्योतिर्लिंगाच्या राईड्सना प्राधान्य दिलं जाईल. बापरे. एक अष्टविनायक पण आहे माझ्या लिस्टमध्ये, पण मला अष्टविनायकसाठी कोणतरी लागेल, कारण की सामान म्हणजे प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या बाहेर सामान ठेवून आतमध्ये जावं लागेल. त्यामुळे सोलो राईड करणं जरासं मुश्किल होईल अष्टविनायकची. सो लेट्स सी. पण आहे ॲक्च्युली तेव्हा म्हणजे गणपती बाप्पाच मनात आला तरच तो ती घडवून देईल मला ही यात्रा अष्टविनायकाची. गणपती बाप्पाच्या मनात काही अजून येत नाही आहे. बाप्पा ऐकतोयस ना रे, अष्टविनायक करायची खरंच इच्छा आहे रे, पण जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही आहे मला तिथपर्यंत घेऊन यायची, तोपर्यंत काही ते घडणार नाही. आतमधला गावातला रस्ता आहे ना, आणि काल पुन्हा पाऊस पडला त्यामुळे आता पुन्हा हा पण रस्ता खराब झाला. ॲक्च्युली लडाखवरून जेव्हा मी आलो ना परत, त्याच्यानंतर अशी बिलकुल इच्छा नव्हती की लडाखमध्ये पूर्ण जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, सोल सॅटिस्फॅक्शन, ते सगळं झालं होतं, फुलफिल झालं होतं. आमची पूर्ण सगळ्या इच्छा पावसात जाण्याची, म्हणजे पावसात भिजण्याच्या, पावसात राईड करण्याच्या, ऑफ रोडिंग करण्याच्या, त्यामुळे अशी बिलकुल इच्छा नव्हती. म्हणजे पावसात मी जास्त काहीच राईड्स केला नाहीत. आता निघालो पाऊस संपला म्हणून, पण कुठे पावसाला थोडीच इच्छा आहे आम्हाला सोडून जायची. अरे अपेक्षा कुठे राहिली? हां, देअर शी इज. गुड, वी कुड सी हर. चल. सो ॲक्च्युली बेसिकली आम्ही कोणीच, म्हणजे आमच्या तिघींपैकी तरी कोणीच खूप मोठं लॉंग डिस्टन्स राईड केलं नाही पाऊस गेल्यावर. आता ही पहिलीच राईड होती आमची मोठी, जाऊन येऊन 600-750 किलोमीटर वगैरे होईल. हा समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे. असं लेफ्ट घेऊन 4 व्हीलरने मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो. तिथे मागे ना थोडा अंतरावर मुंबई 500 मीटर असं लिहिलेला एक बोर्ड येतो. तेव्हा बरेच कन्फ्यूज होतात की अरे मुंबई फक्त 500 मीटरवर आहे, इम्पॉसिबल. सो बेसिकली मुंबईसाठी जाण्यासाठी जो एंट्री पॉईंट आहे समृद्धी महामार्गावर तो 500 मीटरवर आहे आणि नागपूरसाठी इथून जायचं आहे. अरे हे खूपच कमी होत चाललं आहे. 1 मिनिट, आय विल हॅव टू क्लीन माय वायझर, नाही तर काही दिसतच नाही आहे. ठीक आहे. आणि आय थिंक तुम्हाला पण दिसतंय की नाही मला माहीत नाही. खड्डा 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 आईच्या गावात. अच्छा, सडनली खड्डे खूप येतात का समोर. सुसाट, आम्ही निघालोय सुसाट. सेम रस्ता, परतीचा प्रवास पण आमच्या सेम रूटने चाललोय आम्ही. सिन्नरवरून इगतपुरीवरून जाऊ. नाशिकपर्यंत नाही गेलो आम्ही काल पण, आणि आता पण आम्ही नाशिकपर्यंत नाही जाणार आहोत, त्याच्यामधूनच हा रस्ता निघतो. काल रात्री खूपच जास्त पाऊस पडला दिसतोय. ते एवढं आम्ही आयुष्यपत गॅप होता तिथे, त्याच्यामध्ये ते एवढं आम्हाला पाणी नव्हतं मिळालेलं काल आम्ही आलो तेव्हा. ह्याच रूटने आम्ही आलो होतो. असं वाटलं की अरे व्हॉट इज दिस, कुठे चाललो आपण. शिट 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 शिट.
बापरे, व्हॉट इज दिस? थांबू नका प्लीज प्लीज प्लीज, कोणीही थांबू नका प्लीज प्लीज प्लीज. क्लियर होने दे, फिर जाते हैं. क्या है ये? का असं मध्येच पॅच त्या लोकांनी खराब ठेवलं? नो आयडिया. उधर है, गैप है. अच्छा, यू टर्न करना. Okay, I have to do a U-turn. Crazy, crazy, crazy. क्या रूट है ये? क्या डायवर्जन है ये? वो जर्मन शेफर्ड. म्हणजे आपल्याला बेसिकली त्या रूटवर जायचं. ये रोड पे जाना है ना? शिट 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 यार, घुसवली यार गाडी कशी तरी. बराबर है ना? परफेक्ट. मोठा खड्डा होता. वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि आम्ही आता ब्रेकफास्टसाठी इथे थांबलोय साई सारथी या हॉटेलमध्ये. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 100 किलोमीटर कव्हर केलंय आणि आता पुढे 210 किलोमीटर अंदाजे असणार आहे. पण आता हायवे आहे फुल. हा समोरच असा स्ट्रेट रोड आहे आणि मग नंतर आम्ही आशिक हायवेवर टच करू. सिन्नर थोडासा गावातला रोड असेल आणि मग तो क्रॉस करून आम्ही नाशिक इगतपुरीच्या इथे बाहेर पडू. गोटी जो आपला चेकनाका टोल आहे तो घेतला की मग सुसाट सरळ. फक्त ट्रॅफिक नको मिळायला पडगाव वगैरे या ठिकाणी, कल्याण वगैरे भिवंडी रोडवर. बाकी वेदर खूप छान आहे. पाऊस काल पडलाच होता. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल आम्ही कसं ट्रॅव्हल केलं ते. तुफान रोड आहे. बऱ्याच ठिकाणी खूप छान रोड पण आहे, पण बऱ्याच ठिकाणी खूप खड्डेही आहेत अजूनही. साई सारथीमधून छानपैकी वडापाव, वडा, गरम गरम चहा, 1 तासाचा ब्रेक घेऊन आम्ही आता इथून निघतोय. पुढचे 200 किलोमीटर अंदाजे, थोडे जास्तच. आम्ही आता फटाफट काढू. चला 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 चला. मस्त झकास हायवे आहे हा. म्हणजे गाडी सहज 110-120 टच होते. मजा येते असं पळवायला गाडी. पण बी केअरफुल. कॉन्सन्ट्रेशन हॅज टू बी कम्प्लिटली ऑन द रोड अँड द डिस्ट्रॅक्शन्स. कधी मध्ये कुठला ॲनिमल येईल का, काही कुत्रे वगैरे येतात रस्त्यामध्ये, एखादं क्रॉसिंग वगैरे असेल तर बी व्हेरी 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 केअरफुल. ओके, या रोडवर काम चालू आहे त्यामुळे स्ट्रेट बंद केला आहे. आपण असे स्ट्रेट जातोय. क्षणिक आनंद असतो आपल्या इथे. असा एखादा रोड पाहिजे की 100. हां, म्हणजे बँगलोरचा जो केला होता ना मी, बँगलोरपासून निघालेले आणि कोल्हापूरला यायला, ते जे मधले 100 किलोमीटर होते लिटरली 1 तासामध्ये 100 किलोमीटर चालवलेत मी.
माय गॉड, दॅट वॉज अमेझिंग. विदाउट एनी डिस्टर्बन्स, सुसाट सरळ रोड एकदम. आता हा रोड कंप्लीट झाला कन्स्ट्रक्शन तर ठीक आहे, मग तेव्हा कुठे जाऊन असं छान पळवता येईल गाडी. ते बघितलं विंडमिल्स, बहुतेक त्याच्या व्हॅलीमध्ये आहेत म्हणून थोडासा पोर्शन दिसतोय. छान आहे हा रूट. आय विल रिकमेंड एव्हरीवन टू टेक दिस रूट. ओहो हो 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 हो. दोन रोड जिथे जॉईन झाले आहेत ना मध्ये, जिथे एकदा डांबरीकरण झालं असेल एका अर्ध्या रस्त्याचं आणि अर्ध्या रस्त्याचं नंतर डांबरीकरण झालं असतं, तेव्हा अशी मध्ये गॅप येतो आणि तो खूप रिस्की असतो ॲक्च्युली त्याच्यावरून गाडी चालवणं. खड्डा 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 खड्डा. असं बेसिकली हँड गेस्चरने आम्ही एकमेकांना थोडंसं अलर्ट करवतो जिथे पण पॉसिबल होतं तिथे. पण हा रस्ता खूप सुंदर आहे आणि पावसात तर आणखीन सुंदर दिसत असेल जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा. सो काही पॅचेस वगळता जिथे खड्डे आहेत, आय थिंक हा रूट खूप छान आहे पावसामध्ये करायला. वाव, विंडमिल्स आहेत, विंडमिल्स. थांब म्हशी, थांब. गावच्या रस्त्यांमध्ये हे भीती असते की एखादा प्राणी मध्येच रस्त्यात येऊ शकतो. आडवा कुत्रे एस्पेशली, त्यांना असं हॉर्न वाजून आम्ही पळवतोय मध्ये मध्ये. मुंबई नाशिक हायवे समोर दिसतोय. आता आपण इथून बाहेर पडू आणि लेफ्ट घेऊ. पुढे घोटी टोली येईल आणि त्यानंतर इगतपुरी, कसारा घाट, पगडा हे सगळं करत आपण मुंबईला पोच. ये रस्ते बघा किती छान आहेत आपल्या इथे. मस्त. ओ, काळा धूर एसटी मधून बाहेर पडतोय. यार PUC वगैरे का करत नाहीत यार ही लोक? म्हणजे गव्हर्नमेंटच्याच गाड्या अशा पोल्युशन स्प्रेड करतायत. आपकी बात कौन देगा, आपके परिवार का साथ. ओ माय गॉड. सो हा आहे घोटी टोल नाका. इथून माझं घर अंदाजे 115 म्हणजे अंदाजे 115-120 किलोमीटरवर आहे. म्हणजे पुढचे 2 तासात, आता किती वाजले, 11ला 10 मिनिटं आहे, 10:55 होत आले. म्हणजे 11च पकडूया ना, 1 वाजेल घरी पोचेपर्यंत, 1:15 वगैरे. बाय. चलो गाईज, जर का तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. खूप वेळाने माझे हा व्लॉग आलेला आहे लडाखच्या सिरीज नंतर. मध्ये थोडासा जोश कमी झाला होता रायडिंगचा, पण आता पुन्हा सुरुवात झाली आहे. रायडिंग सीझनला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा, मी मला काहीतरी दाखवते. माझं ना टायर, माझं हँडल, हो 1 मिनिट, खूप वॉबल होतं आहे. शेट, बहुतेक टायर चेंज करायची वेळ झाली आहे. कोणीतरी मी गेल्या वेळेस पण हा एक असा व्हिडिओ टाकला होता आणि मला आय थिंक माझ्या एका मित्राने, प्रमोदने का कोणीतरी असं मला म्हटलं होतं, आता मला आठवत नाही नक्की कोणी, की टायर चेंज कर म्हणून, कारण की ते टायर असे वीक असतील तर असं होतं. तर ते मला चेक करावं लागेल. किंवा कधी कधी इकडे काहीतरी बॅलन्सिंग असतं, आय डोंट नो द टेक्निकल टर्म, काहीतरी लिक्विड बॅलन्सिंग असतं त्याच्यामध्ये, ते करेक्ट करावं लागेल. बट आय विल हॅव टू गेट इट करेक्टेड. है ना, दॅट्स नॉट गुड. द वॉबलिंग ऑफ, आता स्पीडला आली आहे तर एवढं वॉबल होत नाही.
आधी कॉम्बिनेशन ऑफ गिअर्स आणि स्पीड शुड बी परफेक्ट, तेव्हा होत आहे, आता होत नाही असे. आय डोंट नो, मला कमेंटमध्ये सांगा नक्की की काय प्रॉब्लेम झाला होत असेल माझ्या बाईकमध्ये की ज्यामुळे हे एवढं वॉबल होत होतं बघ असे. आणि मला प्लीज फॉलो करा. लव यू ऑल.